आर्या दिनेश ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. हेल्दी रेसिपीसाठी फॉलो करा. हे बघा, मेथीची भाजी बनवण्यासाठी मी घेतली आहे मेथी. मी साफ करून धुवून त्याला व्यवस्थित कट केला आहे आणि 2 कांदे घेतलेत, 3 मिरची घेतलेत आणि 7-8 लसणचे पाकळ्या घेतले होते. मी त्याच्यात छोटे छोटे कापून घेतलेत आणि मेन आमची इन्ग्रेडियंट म्हणजे हा शेंगदाण्याचा कूट. हे शेंगदाणा मी भाजून त्याचं साल काढून त्याला मिक्सरमध्ये पावडर करून घेतला आहे. तशी तर मेथीची भाजी सगळ्यांना बनवता येते, तरीही आपण जेव्हा पण मेथीची भाजी बनवायला घेतो तर नेटमध्ये एक सर्च तरी करतात ना, म्हणून मी पण चला माझी रेसिपी अपलोड करते. हे बघा, मी 2-3 टेबलस्पून तेल टाकलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी जिरा टाकणार आहे. जिरा थोडा तडपडला तर त्याच्यात टाका लसण, मिरची, थोडंसं हिंग. 1-2 मिनटं चांगलं परतून घ्या. नंतर टाका थोडं कांदा. याला पण चांगलं परतून घ्यायची. आता आपण टाकूया चवीपुरतं मीठ. चांगलं थोडंसं परतून घ्या. थोडंसं सॉफ्ट व्हायला पाहिजे, जास्त काळपट करू नका. मस्त थोडंसं सॉफ्ट व्हायला पाहिजे. हे बघा, कांदा सॉफ्ट झालेला आहे. आता मी टाकते याच्यामध्ये मेथी. बघा, मी मेथी टाकून दिली आहे. आता याला व्यवस्थित शिजू द्या. माझी मराठीत काही चुकी असेल तर मला माफ करा. मला मराठी बोलायला आवडतं खूप, आणि अशी काही मराठी पद्धतीची भाजी असेल तर मी मराठीतच बोलणार. मला खूप आवडतं. आणि मोस्टली कसं मेथीची भाजी सगळ्यांनी एवढी आवडते ना, की मेथीची भाजी असेल तर दुसरं काही नको असे पण लोक असतात. हे बघा, मेथीने पाणी सोडून दिलं आहे. हे बघा, टाकलं तर असं वाटतं की एवढी भाजी होते, पण ही पत्ते भाजी ना किती टाकलं तरी कमीच फुटतं. पाणी कमी झालंय. आता आपण याच्यात टाकूया शेंगदाण्याची कूट. त्याला पण चांगले मिक्स करूया. या स्टेजमध्ये तुम्ही बघा, जर मीठ कमी पडत असेल तर थोडंसं टाका, जर नको असेल तर नका टाकू. हे बघा मित्रांनो, कितनी बोल रही हो, हिंदी में बोलने वाली थी. हे बघा किती छान भाजी झाली आहे. हे बघा काय टेक्स्चर आलंय बघा. आताच तोंडात पाणी सुटतंय असं वाटतंय ना. हे बघा, बस झाली. एवढी सोपी भाजी आहे, तुम्ही कसंही करा मेथीची भाजी ते छानच लागते. जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. असंच खूप सारी रेसिपी मी अजून आणेन. जसं मला येते तसं मी बनवेन आणि टाकेन. हे बघा, स्वादिष्ट मेथीची भाजी रेडी झालेली आहे. वाव, किती मस्त वाटते. त्याच्यात मी टाकणार आहे आता थोडंसं खोबरं वरतून. तुम्हाला नाही आवडलं तर नका टाकू. मला आवडतं म्हणून मी टाकते आणि खूप छान वाटतं. मी खिसून टाकलं आहे खोबरं, ओलं खोबरं. आणि मी गॅस आता बंद केलेली आहे. त्याच्यातच मी गरम आहे, त्याच्यातच परतते आता. चला, या सगळ्यांनी खायला. लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें
ऐसे होममेड रेसिपीज़ के लिए।